सौंदर्य केवळ डोळ्यात नसतं, ते असतं दागिन्यांमध्येही. सोने, चांदी, हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणारं एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स. पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ. लग्नकार्य असो, सण असो वा खास क्षण, ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने, खास तुमच्यासाठी. ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना. सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे, संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने. आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स, अशोक चौक, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. संपर्क 9372 012 044. राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये 2 सप्टेंबर 2025 रोजी 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याबाबतचा गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी सदर अल्पवयीन अपहरित मुलीबाबत माहिती मिळाली असता तिला पोलीस पथकाने ताब्यात घेऊन तिच्याकडे विचारणा केली असता त्या अल्पवयीन मुलीने सांगितले की ती आई वडिलांच्या सोबत झालेल्या वादातून घरातून निघून गेलेली होती व ती तिच्या जवळच्या नातेवाईकाच्या तिथे थांबलेली होती. असा जबाब दिल्याने मान्य न्यायालयापुढे तिचा जबाब नोंदवून पुढील तपास चालू आहे. परंतु जरी अल्पवयीन मुलीने ती रागाच्या भरात गेलेली आहे असा जरी जबाब दिलेला असेल तरी त्याच्यातली खरी वस्तुस्थिती काय याबाबत अधिक तपास सुरू आहे. राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील 9 वर्षात सुमारे 100 मुलींचे अपहरण झालेल्या मुलींचा मागील 2 वर्षामध्ये शोध घेतलेला आहे आणि 2 सप्टेंबर रोजी जी अपहरित मुलगी होती ही आज शोधून 100वी मुलीचा शोध घेण्यात आलेला आहे. सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ गार्गे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री जयदत्त बोरसाहेब यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे. अजूनही भविष्यात अशा प्रकारचे अपहरणाचे गुन्हे होऊ नये म्हणून ऑपरेशन मुस्कान पार्ट 2 अंतर्गत विविध शाळांमध्ये जनजागृती अभियान राबवण्यात येत आहे. सर, अल्पवयीन मुलींचं अपहरण होऊ नये किंवा पळून जाऊ नये यासाठी पालकांना आपण काही सूचना कराल का? आपणाद्वारे आम्ही पालकांना आव्हान करतो की आपल्या अल्पवयीन मुला-मुलींना मोबाईल फोन, स्मार्टफोन आणि त्याच्यातील विविध ॲप देताना 4 वेळा विचार करावा. बऱ्याच प्रगत राष्ट्रांमध्येही मोबाईल ॲप्सला वापरण्यावर, सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घातलेली आहे. आपल्याकडे जरी कायद्याने ती बंदी नसेल परंतु पालकांनी याबाबत मर्यादा घालून आवश्यक त्यावेळी पालकांच्या सुपरविजनमध्येच मोबाईल हातात द्यावा, अन्यथा त्याचे विपरीत परिणाम बऱ्यापैकी होत आहेत. तसेच आपल्या पाल्यांच्या मित्रमैत्रिणींवर त्यांच्याशी होत असलेल्या संवादांवर बारीक लक्ष ठेवावे. तसेच आपल्या पाल्यासोबत मोकळेपणाने संवाद साधावा. सर, अल्पवयीन मुली जरी असले तर त्यांचे काही डॉक्युमेंट वगैरे पालकांनी असे जपून ठेवले पाहिजे किंवा ज्यांनी आपल्याला कायद्यात त्यांची शोध घेण्यासाठी मदत होईल असे काही आवाहन करतात का पालकांना? निश्चितच आज प्रत्येक अल्पवयीन मुलगा असो मुलगी असो त्याचं आधार कार्ड असतं, तर त्या आधार कार्डची कॉपी पालकांनी आपल्या ताब्यामध्ये ठेवावी, जेणेकरून असा जर काही प्रसंग उद्भवला तर त्या आधार कार्ड, पॅन कार्ड याच्या मदतीने शोध घेण्यामध्ये निश्चितच मदत होते. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.